डॉक्टर साहेब उठा हो आता. ओपीडीची वेळ झाली. किती वाजलेत बघितले का? काय फरक पडतोय? वाचले असतील काही 10, 12, 92, 93. अतिशय कॉमन, अतिशय सारखा असा आळस मला आलाय. त्यामुळे घरी मला पडू दे. जे काही क्लिनिक मध्ये घडतंय ते घडू दे. सिस्टर मावशी भिडतायत तर भिडू दे. मामा त्यांच्यावर चढतोय तर चढू देत, रडू देत. रडणारी मावशी बिवशी फेकताय, पल्स टॉकी फेकू दे. अरे मुला नडू दे. आता जरा घसा माझा चुकलाय, बाई बियरचा घडू दे. पुढच्या वेळी असा फालतू आळस केला ना, ओपीडीत माणसे पाठवीन. अरे डॉक्टरांना मारहाण बॅन आहे महाराष्ट्रात. बाई, ह्या पेशंटला माझी गरज लागेल असं मला काही वाटत नाहीये. कोणाच्या माझं वाचून काही आडत नाहीये. मला सुद्धा फरक पडत नाहीये काही. म्हणून बाई सरळ सरळ केला आहे मी बंद. हा बंब ठेवण्याचा जोपासणार आहे छंद. अनंतापर्यंत कंटाळ्याचा बघणार आहे मी अंत. राहणार आहे पेशंट समोर गप्प. आता होणार आहे काही दिवस ठप्प. अगदी वेगळा असा आहे हा. अगदी मला कोणत्याही असोसिएशनचं समर्थन नकोय. अगदी वेगळा बंद आहे. पण हॅलो, इज दिस आय एम ए? मला कोणी भेटायला येऊ नका, पितांना पाहू नका. माझ्या खोलीत बसून कोणी हॉस्पिटलच्या चर्चा बिर्चा करू नका. हात पाय हलवू नका, करू नका भंग कोणी शांतता. वाढू नका रस्ता कोणी पांढरा. जेवण नको उपवास आहे चांगला. घेऊ नका कोणी माझी आज्ञा आज्ञा. ऍप्रॉनवर टाक नाही काय असं बघू नका माझ्याकडे. रोज काय त्या ओपीडीत जायचं? मला पण आराम नको का? माझा जन्म काय अशी फुकटची घासण्यासाठी झालाय? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी डॉक्टर जरा शिष्ट आहे, कारण माझं काम क्लिष्ट आहे. हे एकच एक काम आहे जे मला सुचत आहे. बाकी सगळं भ्रष्ट आहे. यानंतर यमक काही सुचत आहे नाही. नाही मग मला जगवणारा प्राणी फक्त इष्ट आहे. आता हा मी हॉस्पिटलच्या अंतापर्यंत लोणारे बोलणारे बोलू दे. काही होईल त्यांची काही. पण एक गोष्ट सांगायची राहिली. काय? पेशंट हा विद्रोहाचा विषय कसा मॉडर्न आहे, नवीन आहे, तो सर्वांना कळणं म्हणजे कठीण आहे. डॉक्टरला कळतंय आणि ते मला नाही कळायचे. तुमच्या हॉस्पिटलची बिलं भरली आहेत मी. अरे पेशंट लोक असं प्रत्येक गोष्टीत पैसेच काढणार असेल तर मग राहू दे आता. डॉक्टरचं वागणं असं आहे की एकतर ते पटेल किंवा ते पडणार नाही. एकतर ते पचेल किंवा ते पचणार नाही. जे काही असेल, जे काही तुमचं गुगल आणि व्हॉट्सअपचं ज्ञान असेल ते कागद घ्यायचा, त्यावर लिहायचं. नंतर त्याची पुंगी करून गांडीत घालायची. मला नाही ती कळवायची. बापरे मेल्या, तुला काय कळतंय? अरे बाबा, आणि तुम्ही सर्वांना जाता आता एक सांगतो, जगात काही घडलं तरी हे ध्यानात ठेवायचं. खोकल्याचं औषध फुकट नाही न्यायचं. फक्त वजन करायला नाही यायचं. फुकटची मेडिकल सर्टिफिकेट नाही घ्यायची. प्रत्येक बिलात डिस्काउंट नाही मागायचा. डॉक्टरांशी नीट बोलायचं, खरं बोलायचं. डॉक्टरांना नाही मारायचं आणि डॉक्टरांशी नीट वागायचं सुद्धा.